पर्यटन नगरी महाबळेश्वरमध्ये सध्या जनक्षोभ उसळला असून प्रलंबित रस्ते विकास आणि नागरी समस्यांवरून स्थानिक प्रशासन आणि सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे। महाबळेश्वर पाचगणी रस्त्याच्या दुरवस्थेवरून रविवारी महाबळेश्वर बंदची हाक देण्यात आली असून नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत याचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले। महाबळेश्वरच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला। सर्वपक्षीय नेते, स्थानिक व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते। सभेची सुरुवात शांततेत झाली असली तरी जसजशी रस्त्यांच्या कामाची चर्चा पुढे सरकली तसतसा नागरिकांचा संयम सुटला। महाबळेश्वर पाचगणी हा रस्ता पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, मात्र सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। धुळीचे साम्राज्य, अर्धवट पडलेले डांबरीकरण आणि खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। याचा थेट फटका येथील हॉटेल व्यवसाय, टॅक्सी चालक आणि छोट्या दुकानदारांना बसत आहे। आता संपूर्ण महाबळेश्वरचे लक्ष रविवारकडे लागले आहे। व्यापार महासंघ, टॅक्सी युनियन आणि सर्व राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे। प्रशासनाला जाग आणण्यासाठी पुकारलेला हा बंद किती यशस्वी होतो आणि त्यानंतर सरकार काय पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तसेच महाबळेश्वरमधील हा जनक्षोभ प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे। पर्यटनावर अवलंबून असलेल्या या शहराची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आता तातडीने हालचाली होणे गरजेचे आहे। आणि जे महत्वाचा विषय आहे की वाई तो सुरू रस्ता आणि वाई टू महाबळेश्वर कोल्हापूर रस्ता हा रस्ता आपला एप्रिलचा चालू झाला पाहिजे। आपली सर्वांची महत्वाची मागणी ह्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत। ह्या ज्या अनेक समस्या आहेत त्याच्याबद्दल आपण उद्या सगळे गोष्टी निवेदन तयार करू। नगरपालिकेला निवेदन देऊ, वन विभागाचं वन विभागाला देऊ, पोलीस विभागाचं पोलीसला देऊ आणि सगळ्या विभागांनी निवेदन त्याला कामं करायला सांगू। आपला महत्वाचा मुद्दा हा महत्वाचा रस्ता चालू झाला तर पर्यटक महाबळेश्वरला येतील आणि एप्रिल मेला सीझन होईल तर कुठे आपल्याला रोजीरोटी मिळेल। सगळ्यांचे व्यवसाय ठप्प झाले, ते व्यवसाय चांगले होतील तर सगळ्यांना जागृत करण्यासाठी खरं आपलं लोकप्रतिनिधी लक्ष दिलं पाहिजे।